नमस्कार. गोष्टींच्या वाड्यावर तुमचं अगदी मनापासून स्वागत. मुलांनो, तुम्ही धोबिण पक्षी किंवा व्हाईट बॅकटेल या पक्ष्याबद्दल काही ऐकलंय का कधी? आजची गोष्ट त्याच्याबद्दलचीच आहे. आणि याला धोबिण पक्षी असं का म्हणतात? कारण हा छोट्याशा तलावांजवळ किंवा छोट्या नदीकाठी जास्त करून तिथेच सापडतो. म्हणून त्याला धोबिण पक्षी असं भारतातलं नाव आहे आपल्या मराठी भाषेत. आता धोबिण काकू जो उल्लेख आलाय या गोष्टीमध्ये ते म्हणजे ह्या छोट्याशा पक्ष्याची आई म्हणजेच धोबिण काकू. ह्या धोबिण काकू जरा चिंतेतच आहेत. का मुळी? त्यांच्या मुलाला म्हणजेच मिडकूला आपण आनंदी आहोत हेच दाखवता येत नाहीये. पक्षी आणि प्राणी आपला आनंद दाखवतात तरी कसा? पक्ष्यांच्या आणि प्राण्यांच्या या मजेदार गोष्टीतून जाणून घेऊया. चिडकू मिडकू ही गोष्ट लिहिली आहे रीना आय पुरी यांनी. चित्र काढली आहे अरात्रिका चौधरी यांनी. मराठी अनुवाद केला आहे सई केसकर यांनी. गोष्ट प्रकाशित केली आहे प्रथम बुक्स आणि स्टोरी विवर कम्युनिटी यांनी. लायसन्स्ड अंडर CC बाय 4.0 लायसन्स. ह्या गोष्टीची वाचन पातळी आहे 2. धोबिणबाई जरा काळजीतच होत्या. म्हणजेच हा धोबिण पक्षी. त्यांच्या बाळाला मिडकूला मुळी कधी आनंद दाखवताच यायचा नाही. तो कायम चिडकूच दिसायचा. म्हणूनच चिडकू मिडकू असं सुद्धा त्याला नाव पडलंय. इकडे बघ मिडकू, आपल्या ओठांची ही 2 टोकं असतात ना, ती अशी वर न्यायची. त्या त्याला नेहमी सांगायच्या. पण मिडकू आपला हुप्प. तो अजूनच चिडकू दिसायचा. नाही ग जमत आई मला. मिडकू पंख फडफडवत रडवेला होत म्हणायचा. बघ, माझे ओठ खालीच जातात. मग धोबीण काकूंना एक युक्ती सुचली. त्या सगळ्या प्राण्यांकडे जायला लागल्या. त्या मिडकूला घेऊन भुर्रकन एका कुत्र्याकडे गेल्या. कुत्रे भाऊ, तुम्हाला जेव्हा आनंद होतो तेव्हा तो तुम्ही कसा दाखवता? माझ्या मिडकूला दाखवा हं. धोबीण काकूंनी विचारलं. भू भू करत कुत्रे भाऊ भुंकले. मी आनंदी असलो की जोर जोरात शेपूट हलवतो. फटॅक 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 फटॅक. मग धोबीण काकू गेल्या मनीमाऊकडे. कुत्रे भाऊंचं उत्तर फार काही आम्हाला जमलं नाही. त्याच्यामुळे आम्ही गेलो मनीमाऊकडे. काय ग मने, तुला जेव्हा खूप आनंद होतो तेव्हा तू काय करतेस? त्यांनी विचारलं. म्याव म्हणाली, मला जेव्हा आनंद होतो तेव्हा मी गुरगुरते, गुरगुर गुरगुर करते. हे उत्तर पण फार काही साजेसं नव्हतं. तेवढ्यात धोबीण काकूंना एक गुबगुबीत डुक्कर दिसलं. त्यांनी ताबडतोब डुकराला विचारलं. काय रे डुक्कर भाऊ, तू आनंदी असतोस तेव्हा काय करतोस? आमच्या मिडकूला दाखवतोस का जरा? डुर्र डुर्र डुकराने नाकातून एक आनंदाने चित्कार सोडला आणि थेट चिखलातच उडी मारली आणि तिथूनच उत्तर दिलं. मी आनंदी असलो ना मिडक्या, की हा बघ असा चिखलात गडाबडा लोळतो. फदॅक फुदोक फदॅक फुदोक. तेवढ्यात मिडकूचे बाबा आले. कशा आहे माझं पिल्लू? त्यांनी शिट्टी वाजवत विचारलं. मिडकूने बघून बाबांना एवढा आनंद झाला की ते गोलगोल गोलगोल गिरख्या घेत शिट्टीच वाजवू लागले. ते मुळी थांबेच नात. तेव्हा कुठे मिडकूच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला. अरे च्या, मी आनंदी आहे हे दाखवायला अशा गिरक्या घेत शिट्टी वाजवू शकतो की. मग काय, मिडकू आणि बाबा गोलच गोल गिरक्या घेऊ लागले आणि शिट्ट्या वाजवत आनंदाने उडू लागले. शेवटी आई आणि बाबाच शिकवतात आनंदी व्हायला.